बारामतीला. बारामतीला गेल्यानंतर मला तिथं असा प्रकार दिसला की हा ऊस आहे. ऊस यायला जवळपास एक 12-15 महिने लागतात. हो. पण हा चारा आपल्याला दर 3 महिन्याला मिळतो. अच्छा. आणि ह्याची हाईट जी आहे ती जवळपास 15 फुटापर्यंत, अगदी 3 महिन्यामध्ये. हे मी प्रत्यक्ष जाऊन बघितलं. मी 3 महिन्यात 12 फूट जाते. 12 फूट जाते. आतापर्यंत मी जवळपास 56 गोट्यांना भेटी दिल्या. आणि 56 गोट्यांची डिझाईन बघून हा गोटा आपण तयार करतो. त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये काहीही चुका म्हणजे होऊ द्यायच्या नाही. तरी पण तुम्हाला आज एवढ्यासाठी आज खूप छान झालं आपली भेट झाली. कारण माझा गोटा सुरू आहे. दिलावल कंपनीचं बेस्टच आहे. आणि आपण लोकांनी येऊन माझी सुरुवात केली तर याचा मला एक विशेष आनंद आहे. तर मुळामध्ये ऊस क्रॉस म्हणजे ऊसासारखाच असतो. ऊसासारखा टेस्टलाही गोड असतो. यस, पण तो जनावरांसाठी बनवलेला सेम ऊस. फक्त ह्याच्यामध्ये हा फरक आहे. ऊस 1.5 वर्षाला किंवा 12 महिन्याला 8 महिन्याला येतं. हा 3 महिन्याला. म्हणजे नेपियर आणि ऊस मिक्स करून काहीतरी हायब्रिड क्रॉस व्हरायटी Yes, बनवलेली yes, दिसते का? येस येस. तर ही नवीन प्रकार आपण बघितला. हा. या व्यतिरिक्त अजून काय याच्यानंतर नेपियर हा जो- 5G आहे. हा जो बघताय तुम्ही हा मक्का क्रॉस आहे. अच्छा. तुम्ही जर या पानाचा सुगंध घेतला तर तुम्हाला सेम टू सेम मक्का येईल. त्याला म्हणजे मका आणि नेपियर मिक्स केलं Yes, क्रॉस. मका आणि नेपियर. अच्छा, क्रॉस ब्रीड केलंय. क्रॉस बिल्ड केलं. नवीन एक्सपेरिमेंट आहे. हा. आणि हा बारामतीत same मका झालंय. म्हणजे हा मका आहे. सेम टू सेम मका आहे. तुम्ही जर याला असं चोळलं आणि याचा वास घेतला तर सेम तुम्हाला मका वाटेल. म्हणजे जर जनावर दुधापासून आपल्याला उत्पन्न जास्त मिळणार असेल तर जनावरांच्या खाद्यासाठी आपण विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. त्या पद्धतीने तुम्ही दिलेलं आहे. मला असं वाटतं साहेब की जर गोटा यशस्वी करायचा असेल तर पहिला मुद्दा आहे मशीनची निवड. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे वासरू संगोपन. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा आहे चारा आणि पाणी. या 4 गोष्टी आणि स्वतः कष्ट करायची जर आपण हे ठेवलं, तयारी ठेवली तर गोटा अयशस्वी होऊ शकतो. बरोबर. माझी सुरुवात आहे पण सुरुवात करत असताना बऱ्याच जणांचा विरोध झाला. अगदी घरातूनही मला विरोध झाला. पण मला जे करायचं होतं ते मी केलंच. बरोबर. आता माझे प्रयत्न असे असतील की आपल्याला पुढे चालून मुरा मशीनमध्ये काम करायचं तर बारकाव्यानं हरियाणाला जाणार. हरियाणामध्ये आपण मशीन निवडणार. तिथून ब्रीडिंग वर ज्या मशीन मिळतात चांगल्या किमतीच्या मशीन मिळतील त्या तर तशा पद्धतीच्या मशीन घेऊन येणार. आणि त्या वासरू संगोपन, दुधाची विक्री आणि त्या मशीनला जे जे साहित्य लागते ते आपल्या शेतामध्ये सगळं अवेलेबल आहे. मुबलक प्रमाणात पाणी आहे, मुबलक प्रमाणात चारा आहे. आणि ब्रीडिंग तुम्ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करणार का रेडा आणणार? मी दोन्ही पद्धती करणार. दोन्ही पण. रेडाही आणणार आणि सिमन्स जी रेड्यानी होणार नाही गाभण तिला तुम्ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन सुद्धा प्रयोग करणार. म्हणजे दोन्ही पद्धतीचा अवलंब करणार. चालू. ठीक आहे. खूप व्यवस्थित वाटलं प्लॅनिंग.